चंदगड तालुक्याच्या पूर्व भागाच्या प्रगतीत दी किणीकर या शिक्षण संस्थेचा सिंहाचा वाटा. प्राध्यापक पी.डी. पाटील उच्चस्तरीय अधिकारी बनलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न. कोवाड इथं श्रीराम विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये गुणगौरव सोहळा आणि व्यायामशाळेचं करण्यात आलं उद्घाटन. चंदगड तालुक्याच्या पूर्व भागाच्या विकासात दी किणीकर या शिक्षण संस्थेचे मोलाचं योगदान असून हा भाग शैक्षणिकदृष्ट्या प्रगत बनलाय. यामध्ये 1960 साली व्ही.पी. देसाई यांनी ज्ञान, विज्ञान आणि सुविचार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू केलेल्या या संस्थेचं या भागातील विकासात मोलाचं योगदान आहे. हे विसरून चालणार नाही असं प्रतिपादन महागाव येथील प्राध्यापक पी.डी. पाटील यांनी केलं. कोवाड येथील श्रीराम विद्यालय आणि श्री व्ही.पी. देसाई ज्युनियर कॉलेजमध्ये गुणगौरव सोहळा आणि व्यायामशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव देसाई हे होते. प्राध्यापक पी.डी. पाटील आपल्या मनोगतात म्हणाले, पूर्वीच्या काळात शहरात जाऊन शिक्षण घेणं कठीण होतं. अशा परिस्थितीत कोवाड येथील इनामदार व्यंकटराव देसाई यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवण्यासाठी शिक्षण संस्था काढली. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली. विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयत्नवादी राहिलं तर ते जीवनात निश्चित यशस्वी होऊ शकतात असंही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य एस.टी. कदम यांनी केलं. यावेळी अधिकारी बनलेले माजी विद्यार्थी हर्षवर्धन भन्याळकर, डॉक्टर सुजय मोरे, डॉक्टर सुनम नांदुडकर, डॉक्टर सचिन पाटील, डॉक्टर विठोबा पाटील, बसवंत नाईक, शिवाजी वांद्रे, सचिन वांद्रे आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. व्यायामशाळेचं उद्घाटन अध्यक्ष अशोकराव देसाई यांच्या हस्ते झालं. चंदगड तालुका खरेदी विक्री संघाच्या तज्ज्ञ संचालकपदी राहुल देसाई यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एस.पी. पाटील यांनी केलं तर आभार एस.एम. माने यांनी मानले. यावेळी तेजस्विनी भोसले, दत्तात्रय जोशी, नागनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक अजित पाटील, भीमा तळवार, ए.टी. पाटील, प्राध्यापक एन.जी. वांद्रे आदींसह शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.